नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी कृषी क्षेत्रातली. देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास त्यांनी कृषी क्षेत्रात भरीव गुंतवणूक करण्याचं नियोजन केलंय. केंद्र सरकारकडून बासमती तांदूळ, अल्कोहोल असलेली पेय, मध, आंबा आणि केळीसह मोठी संधी असलेल्या 20 कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर जोर देण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्यात या संदर्भातला कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत अपेडामार्फत विविध राज्य सरकार आणि इतर भागधारक, उदाहरणार्थ निर्यातदार यांच्याशी चर्चा सुरू केली आहे, अशी माहिती वाणिज्य विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली. कृषी आणि कृषी संलग्न पुरवठा साखळीतील नासाडी थांबवून मूल्यवर्धनासाठी कृषी क्षेत्रातल्या स्टार्टअपसाठी तब्बल 750 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ॲग्रीश्युअर या फंडाच्या नावाने कृषी क्षेत्रातल्या 85 स्टार्टअपसाठी पुढील 5 वर्षात प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, पुरवठा साखळी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपला निधी देण्यात येणार आहे. तसंच 2 कोटी रुपयांच्या कर्जावर 3% सबसिडी देखील देण्यात येणार आहे. कृषी पायाभूत निधीसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट लिमिटेड म्हणजेच TCIL या सरकारी कंपनीकडून केंद्र सरकारला 3,443 कोटी रुपयांचा घसघशीत लाभांश मिळाला आहे. या आर्थिक वर्षात सरकारी कंपन्यांकडून केंद्र सरकारला 48,000 कोटी रुपयांचा लाभांश मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान दूरसंचार क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या ADRमध्ये 1.8% वाढ होऊन आता 67,835 कोटी रुपयांवर तो पोहोचलाय. 10 गिगावॅट अवर ॲडव्हान्स केमिकल सेल बॅटरी निर्मितीसाठी 3,620 कोटी रुपयांच्या उत्पादनावर आधारित अनुदान मिळवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज, JSW, अमारा राजा, लुकास TVS या कंपन्यांनी निविदा भरली आहे. ॲपलच्या मुंबई आणि दिल्ली इथल्या स्टोअरमध्ये गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 190 आणि 210 कोटी रुपयांचा महसूल संकलित झालाय. सर्वाधिक महसूल देणाऱ्या ॲपलच्या स्टोअरमध्ये मुंबई आणि दिल्लीतल्या स्टोअरचा समावेश झालाय. दर महिन्याला या स्टोअरमधून 16 ते 17 कोटी रुपयांची विक्री होते. मुंबईनंतर आता ॲपल पुण्यातही एक नवीन स्टोअर उघडणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.